Now student, again we are going to study an important topic, that is variation of in value of g. A. Change along the surface of a earth. अर्थचा जे सरफेस आहे त्याच्यावरती चेंज काय होतो तो. Will the value of g be the same everywhere on the surface of the earth? The answer is no. g ची व्हॅल्यू सरफेसला, अर्थच्या सगळ्या सरफेसला सेम असणार का? नाही. का नसणार? कारण अर्थ ही एकदम स्पिरिकल नाही आहे, गोल अशी नाही आहे, तर ती कशी आहे? ती संत्र्यासारखी आहे, म्हणजे दोन बाजूनी फुगलेली आणि वरनं आणि खालनं चपटी. द रिझन is the shape of the earth is not exactly spherical, and so the distance of a point on the surface of a earth from its centers differ somewhat from place to place. Due to this rotation, the earth bulges at the equator. मग आम्ही तुम्हाला सांगितलं इक्वेटरला ती बल्जिंग आहे and it's flatter at the pole. दोन्ही पोल्सला ती फ्लॅट आहे. इट्स रेडियस इज लार्जर ॲट द इक्वेटर, म्हणून त्यामुळे तिचं जे रेडियस आहे, जे बल्जिंग आहे इक्वेटरला, त्यामुळे तिचं रेडियस जे आहे ते इक्वेटरला जास्त आहे. अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल, आणि पोल्सला मात्र तिचं रेडियस कमी आहे. द व्हॅल्यू ऑफ द जी इज दस हायेस्ट, दॅट इज 9.832 meter second square at the pole and decrease slowly with a decreasing latitude. It is lowest, that is 9.78 meter second square at the equator. Second, change with the height. As we go above the earth's surface, the value of r in equation 5 increases and the value of g decreases. रेडियस r म्हणजे रेडियस तो इन्क्रीज होत जातो आणि g व्हॅल्यू ऑफ g दॅट इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे डिक्रीज होत जातं. सो however the decrease is rather small from the height which are small in the comparison to the earth's radius. हे जे हे आहे डिक्रीज होत जातं ते स्मॉल हाईट विच आर स्मॉलर इन कंपॅरिझन टू द अर्थ्स रेडियस. अर्थच्या रेडियसप्रमाणे त्याची हाईट कमी होत जाते म्हणून. फॉर एक्झाम्पल, रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर. If an aeroplane is flying at the height 10 km above the surface of the earth, its distance from the earth's surface change from 6400 km to 6410 km. And the change in the value of g due to it is negligible. त्यामुळे ह्याची g ची व्हॅल्यू जी आहे ती नेग्लिजिबल होते. ऑन द अदर हँड, वेन वी कन्सिडर अन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ, वी हॅव टू टेक इट इन टू द अकाउंट द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू द लार्ज चेंज इन द डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला लागतं की जे सॅटेलाइट्सचा डिस्टन्स आहे ते सेंटर ऑफ द अर्थच्या मानाने कुठे आहे, त्याची व्हॅल्यू त्यामुळे काय असू शकते. सम टिपिकल हाईट्स अँड द व्हॅल्यूज ऑफ जी ॲट दिस हाईट आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. काही टिपिकल हाईट्स ज्या आहेत त्या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. तर लेट अस सी दिस टेबल आहे. फर्स्ट आहे सरफेस ऑफ द अर्थ, दॅट इज ॲव्हरेज. हाईट काय आहे 0 आणि त्याचं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.8. नेक्स्ट आहे
माउंट एव्हरेस्ट 8.8 आणि त्याची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.8. मॅक्झिमम हाईट रिचेस बाय अ मॅन मेड बलून 36.6 आणि त्याचे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.77. हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाईट, जी सॅटेलाईट वेदरच्या बद्दल माहिती देते त्या सॅटेलाईटची आहे हाईट 400 आणि त्याची जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 8.7. त्यानंतर हाईट ऑफ अ कम्युनिकेशन सॅटेलाईट त्याची आहे हाईट जी आहे ती आहे 35,700 आणि त्याचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 0.225. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ते आहे चेंज विथ डीप. डीप म्हणजे डीपनेस, खोलगटपणा, खाली आता त्याची व्हॅल्यू अर्थच्या आतमध्ये कशी असते ती आपण बघूया. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो डिक्रीजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. बघा, आपण जर अर्थमध्ये आतमध्ये घुसायला लागलो तर त्याची व्हॅल्यू काय होत जाते, चेंज होत जाते. द व्हॅल्यू ऑफ आर in equation 5 decreases and one would think that value of g should increase as per the formula. आपण मगाची जे इक्वेशन बघितलं 5 त्याची व्हॅल्यू काय होतं, ते डिक्रीज होत जाते. आपल्याला वाटतं की त्याची व्हॅल्यूज इन्क्रीज व्हायला पाहिजे. However, the part of the earth which contributes towards the gravitational force left by the object also decreases. जो ऑब्जेक्टचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पण काय होत जातो, डिक्रीज होत जातो. विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ एम दॅट इज बिगर एम टू बी यूज्ड इन द इक्वेशन 5 ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजेच हा बिगर एम काय होता, मास ऑफ द अर्थ होते, त्याचीसुद्धा जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 5मध्ये ती काय होते, डिक्रीज व्हायला लागते. ॲज अ कंबाइंड रिझल्ट ऑफ चेंज इन आर अँड एम दॅट इज स्मॉलर आर अँड कॅपिटल एम, द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. म्हणून जेव्हा आपण अर्थच्या आतमध्ये जातो तेव्हा काय होते, व्हॅल्यू जी आहे स्मॉलर आर आणि कॅपिटल एम त्याची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे ग्रॅव्हिटेशन पण डिक्रीज होतं ॲज वी गो इनसाइड द अर्थ. आपण मगाशीच बघितलं. विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ एम टू बी यूज्ड इन द इक्वेशन 5 ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजेच मास ऑफ द अर्थ डिक्रीज होतं, त्यामुळेच काय होतं, द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑल्सो डिक्रीजेस ॲज वी गो इनसाइड द अर्थ. म्हणजे जेव्हा आपण अर्थच्या आतमध्ये जातो तेव्हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण डिक्रीज व्हायला सुरुवात होते. तर आज आपण आता ह्या भागामध्ये 3 गोष्टींबद्दल अभ्यास केला. फर्स्ट होतं चेंज along the surface of the earth, second होता change with height and change with the depth. So I think you must have